आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यात एमएससीबीचा भोंगळ कारभार, ग्रामीण भागात 8 ते 10 तास वीज खंडित, सिंगल फेजही बंद, जनतेत संताप। मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। तालुक्यातील अनेक गावांमध्ये दररोज तब्बल 8 ते 10 तास वीज लोड शेडिंग होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। शेती, पिण्याचे पाणी, घरगुती कामे तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा मोठा परिणाम होत आहे। दिवसभर कडाक्याच्या उन्हात आणि रात्री उकाड्यात वीज नसल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये किमान सिंगल फेज वीज पुरवठा तरी द्यावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत असतानाही एमएससीबी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। अनेक गावांमध्ये सिंगल फेज वीज सुद्धा 8 ते 10 तास बंद ठेवली जाते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या मोटारी, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन कामावर मोठा परिणाम होत आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर एमएससीबी अधिकाऱ्यांना फोन केल्यास वरून लोड शेडिंग आहे असे एकच उत्तर देऊन फोन ठेवला जातो। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना अधिक तीव्र होत आहे। दरम्यान ग्रामीण भागात तासनतास वीज नसताना अधिकारी मात्र एसी लावून आरामात बसलेले किंवा झोपलेले असतात, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे। जनतेच्या मूलभूत समस्येकडे ना अधिकारी लक्ष देत आहेत ना राजकीय प्रतिनिधी पाठपुरावा करत असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे। मोहोळ तालुक्यातील नागरिकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे की ज्यांना निवडून दिले तेच प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असतील तर अशा प्रतिनिधींना निवडून देऊन आपण चूक केली का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत। ग्रामीण भागात दिवसाला 8 ते 10 तास वीज खंडित होत असताना एमएससीबी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या हाल अपेष्टांची जाणीव आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज प्रश्न तात्काळ सोडवून नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा जनतेचा संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ।